विरोधी दल नेता अंबादास दानवे ने आज छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बात की। इस दौरान उन्होंने विभिन्न मुद्दों को लेकर सरकार पर निशाना साधा। दानवे ने किसान मुद्दों पर सरकार की निष्क्रियता पर सवाल उठाए। साथ ही उन्होंने राज्य में सरकारी छात्रावास की स्थिति पर भी अपनी प्रतिक्रिया दी। परिस्थिती आहे, नियमाने या संदर्भात या भागात या परिसरात आणेवारी कमी आलेल्या गावामध्ये ज्या ज्या सवलती किंवा ज्या ज्या मदत सरकारची पाहिजे ती दिली गेली पाहिजे। तर मागच्या वेळेसचीच कित्येक मदत अजून घोषित होऊन मिळालेली नाही। मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली, ठिकठिकाणी गारपीट झाली आणि या सगळ्या याच्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं आणि या सगळ्या नुकसानीतून जी आणेवारी आलेली आहे, ही आणेवारी जर कमी आहे, 9,000 पैकी 7,000 गावं वाटत त्याच्यापेक्षा मोठी संख्येने गावं आहेत। त्याला सरकारने लवकरात लवकर या गावाला या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे। गेल्या या सगळ्या मधल्या काळामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे। हे सरकार आल्यापासून मागच्या वेळेस महायुतीचं जवळपास 5,700च्या वर आत्महत्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत। शेतकरी आत्महत्या थांबता थांबेना, त्याच्यासाठी सरकार कोणतीही मदत किंवा उपाययोजना सरकार करत नाहीये। एवढं सगळं सातत्यानं घटना होऊनही सरकार याच्याविषयी निष्क्रिय असंच म्हणता येईल, कारण यांना शेतकऱ्यांचे जीव दररोज जात असताना सरकार याच्याविषयी कोणतेही तीव्र पावले उचलत नाही।